काय विषय काय तुमचा? गटनेतापदी तुमची नियुक्ती झालेली आहे. रोल का? आराम से हो जाओ, बस शांत हो. ओके. आता उधर. सर, गटनेतापदी तुमची नियुक्ती झालेली आहे. मोठी जबाबदारी खरं तर तुमच्यावर सोपवण्यात आली आहे. खरं तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी खासदार त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती एक मताने जो आहे तो विश्वास दाखवला आणि शिवसेना संसदीय दलातील नेता म्हणून मला सगळ्यांनी निवडलं आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सभागृहामध्ये जे आहे हे पक्षाचं काम कसं चांगलं होईल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने जे आहे आणि प्रामाणिकपणे जे आहे हे काम करत राहील. पण इतकी मोठी जबाबदारी आहे आणि अनेक खासदार आहेत, तर कशा पद्धतीने ही कोऑर्डिनेशनची जबाबदारी असेल, सगळ्यांशी समन्वय साधण्याचं एक मोठं. गेले आता 10 वर्ष पार्लमेंटमध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे, हे सगळी प्रक्रिया जी आहे ती जवळून पाहिलेली आहे आणि नक्कीच चांगलं काम जे आहे ते यावेळेस NDAच्या सरकारमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये सगळ्यांबरोबर समन्वय साधून सगळ्या पक्षांबरोबर समन्वय साधून जे आहे हे पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे कसं होईल, सगळ्या खासदारांना एकत्र घेऊन सगळ्या खासदारांकडून पण चांगलं परफॉर्मन्स कसं होईल याची जबाबदारी देखील माझी असेल. काही लोक मंत्रिपदासाठी कोणाची नावं चर्चेत आहे, तुम्हाला ते तुमचंही नाव चर्चेमध्ये मंत्रिपदाच्या विनंती करतात. रेसमध्ये. मी कालपासून मला भरपूर फोन आले. मी आजही पाहिलं की काही खासदार जे आहेत, काही आमदार जे आहेत म्हणत आहेत की बाबा मला जे आहे हे मंत्रिपद द्या. मला वाटतं मला जे आहे हे पक्ष संघटना जी आहे ही वाढवण्यामध्ये पक्षासाठी काम करण्यामध्ये जास्त रस आहे. 10 वर्षाचा अनुभव जो आहे हा माझ्या पाठीशी आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी नवीन गटनेत्याची दिलेलीच आहे. जर मंत्रिपदाचं तुम्ही म्हणालात की बाबा मंत्रिपद, मला जर पर्सनली विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का, मी माझं उत्तर असेल की आमच्या पक्षामध्ये जे आहे हे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल. ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंत्री करतील, आदेश देतील, तो मंत्री होईल. मला पक्षाचं काम, संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे. पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे. मी खूप समाधानी आहे की तिसऱ्यांदा खासदार ज्या लोकांनी मला जबाबदारी दिली, तिसऱ्यांदा मी खासदार झालो आहे. खूप समाधानी आहे. मागे वळून पाहिलं की 2014 आठवतं की तेव्हा 27व्या वर्षी जे आहे मी खासदार झालो. आज 2024मध्ये तिसऱ्यांदा खासदार होतो आहे. मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी असेल हे करत राहीन मी. अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात. आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत, खासदार आहेत, ज्यांचा एक्सपिरियन्स असेल, खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदेसाहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. शिवसेनेची किती वाटते? तरुण नेतृत्वाला संधी देणार म्हणून तुमचं नाव विशेष चर्चेत आहे, कारण तुम्ही हॅट्रिकही केली आणि तरुण नेतृत्वही आहात. बघा, मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदेसाहेबांना आम्ही दिलेला आहे. पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला, मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदेसाहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचं आहे का, मी सरळ जे आहे हे त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही. मला पक्ष संघटना, पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे. पक्ष कसा वाढेल, आज आपण जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त 2 वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये मिळालं. जी वोट बँक होती 20%ची, 19%ची शिवसेनेची ओरिजिनल, त्याच्यामधून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने, आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, आयडियोलॉजी सोडलं, त्यांच्या वाट्याला फक्त 4.5% मतदान आलं. येणाऱ्या काळामध्ये ते 4.5% मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू. मला वाटतं हा प्रश्न जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही विचारला पाहिजे. उद्धव ठाकरेंचे 2 खासदार जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत, थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहेत. मला वाटतं त्यांना तुम्ही जर विचारलं मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं. आप लौटे हैं और आपको चूज भी किया गया, इलेक्ट किया गया है फ्लोर लीडर, कैसे देखते हैं आप? फ्लोर लीडर के तौर पर जो है माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और सभी हमारे एमपीज जो है उन्होंने एक विश्वास दिखाया है. तीसरी बार चुनकर आने के बाद फ्लोर लीडर उन्होंने मुझे चुना है और फ्लोर लीडर के तौर पर अच्छा काम सभागृह में हो, लोकसभा में हो, इसके लिए पूरी ताकत से जो है हम लोग सभी लोग सबको साथ में लेकर जो है काम करेंगे. प्रधानमंत्री शपथ लेने वाले हैं. सामने होगा, हो सकता है कि राहुल गांधी एज ए लीडर ऑफ द ऑपोजिशन, तो फिर क्या फ़र्क पड़ता है उससे? तरीके से आपकी स्ट्रैटेजी कि अब तक अपोजिशन इतना स्ट्रॉन्ग आपके कभी रहा नहीं, लीडर ऑपोजिशन. देखिए, ऑपोजिशन की ज़्यादा ना सोचकर हमारा परफॉर्मेंस कैसे होगा एनडीए का, हर एक मंत्री का, उसके ऊपर हमारा फोकस रहेगा. देश के लिए हम लोग अच्छे निर्णय किस प्रकार से ले सकेंगे, युवाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, महिलाओं के लिए निर्णय कैसे ले सकेंगे, किसानों के लिए. तो मुझे लगता है कि हमारा पूरा ध्यान जो है हमारे परफॉर्मेंस पे रहेगा और गए 10 सालों में जिस तरीके से हम एनडीए ने परफॉर्म किया है उससे अच्छा ही परफॉर्म जो है आने वाले 5 सालों में करेंगे. क्योंकि तीसरी बार मोदी जी जो है प्रधानमंत्री बनने जा रहे हैं. ये खुद में एक इतिहास है कि तीसरी बार जो है लोगों ने उनको चुना है, तीसरी बार जो है एनडीए को उन्होंने चुना है. तो इस बार जो है एनडीए का परफॉर्मेंस जो है बहुत अच्छा होगा. मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे. आता कोर्टामध्ये विषय आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करू. प्रधानमंत्री का शपथ लेने वाले कैसे देखते हैं आप? सांगतात की हे सरकार टिकणार नाही, काही दिवसातच पडेल. आता ते जेव्हा हे सरकार बनलं ना राज्यामध्ये तेव्हापासून त्यांना स्वप्न ते पडतायत. तर मुंगेरी लाल के हसीन सपने हे तुम्ही ऐकलंय. मला वाटतं त्या स्वप्नामध्ये जे आहे हे त्यांना जगू द्या. आणि मला वाटतं आत्ता त्यांची काय परिस्थिती झालेली आहे, ज्या सीट्स लोकसभा ज्या आहेत ह्या जिंकून आल्या त्या कुणाच्या वोट बँकमुळे जिंकून आल्या याचं आत्मपरीक्षण जर केलं तर त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होईल ही परिस्थिती जी आहे ती आज त्यांना त्याची जाणीव जी आहे ती झाली तर बरं आहे. नाही झाली तर आजच्या सारखी परिस्थिती जी आहे ती उद्या असेंब्लीमध्ये नक्कीच होईल. कारण की एक वोट बँकची पॉलिटिक्स जी आहे ती या लोकसभेमध्ये केली. लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणूनच जे ओरिजिनल वोट बँक होते, ओरिजिनल मतदार जे होते शिवसेनेचे ते आमच्याबरोबर राहिले. त्यांच्यावर फक्त 4.5% झाले आणि बाकीचे जे वोट बँक पॉलिटिक्स केले तुम्ही ती वोट बँक जी आहे ती टेम्पररी येऊन तिथे अटॅचमेंट झाली तुम्हाला. आणि ज्या सीट्स मुंबईमध्ये पण जर पाहिल्या तुम्ही तर मराठी माणूस जो आहे हा शिवसेनेबरोबर उभा राहिलेला आहे, आमच्याबरोबर उभा राहिलेला आहे. आणि ज्या सीट्स पडल्या त्या कुठल्या मोहल्ल्यामधून यांना मतदान पडलं त्याचं आत्मपरीक्षण जे आहे ते यांनी केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी महायुती पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे काम करेल आणि महायुतीला जे आहे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल.